म्हणजे दिनदर्शिका ते समजावून सामान्य माणसांपर्यंत पोचलं पाहिजे. 2020-21 मध्ये आपण साजरा करतो आहोत. 1 डिसेंबरला त्यांची 111वी जयंती झाली आणि ते गेल्या वर्षी ठरवलं होतं, पण काही कारणानं त्याला उशीर झाला. पण थोडा उशीर मान्य असतो, कधीच काही न होण्यापेक्षा. त्या तत्वावरती मर्ढेकरांच्या 12 निवडक कवितांचा समावेश असलेलं मर्ढेकर दर्शन नावाचं हे प्रोजेक्ट म्हणतो मी याला. कारण मराठीमध्ये आजपर्यंत एकाच कवीच्या कवितांना वाहिलेली एकही दिनदर्शिका अशा पद्धतीनं आजवर झालेली नाही. त्यामुळं या दिनदर्शिकेचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण हे संग्राह्य स्वरूपाचं असेल या दृष्टिकोनातून यामधल्या कवितांची निवड मी केलेली. मर्ढेकरांचं व्यक्तिमत्व आपल्याला माहिती आहे, त्यांचं साहित्य माहिती आहे, त्यांची समीक्षा आपल्याला माहिती आहे. त्यामुळं त्या ज्या कविता आपण निवडू दिनदर्शिकेसाठी, त्यामधून त्यांच्या व्यक्तित्वाचं दर्शन व्हावं या दृष्टिकोनातून ही मर्ढेकर दर्शन दिनदर्शिका तयार केलेली आहे. प्रस्तावित स्मारकामध्ये घेतलेला होता आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की त्या कार्यक्रमाला तुडुंब प्रतिसाद मिळाला. त्यावेळेला सागर गायकवाडनी तिथं लाईव्ह स्केचिंग केलेलं होतं. त्यातली चित्र आपण या दिनदर्शिकेसाठी वापरलेली आहेत. आणि याशिवाय सागर गायकवाड या दिनदर्शिकेत मर्ढेकर आणि मर्ढेकर याशिवाय तुम्हाला काहीही दिसणार नाही. त्यामुळे या छोटेखाती अनौपचारिक कार्यक्रमासाठी मी आपल्या सर्वांचं, मर्ढेकर प्रेमींचं, कवीप्रेमींच्या गडबडीनं वेळ काढून या ठिकाणी हजर झालेले, यावरून त्यांचीही या स्मारकाप्रती, मर्ढेकरांप्रती असलेली निष्ठा आपल्याला दिसून. क्रमामधून त्यांचं मर्ढेकर ग्रेस आणि जीव कुलकर्णी हे आपण ज्यांनी बांधले गेलेलो आहोत त्या दिवस आहेत. माझा बंधू श्रीकांत आहे, कुमार बंगरे आहे, सचिन प्रभुणे आकाशवाणी, असे सगळे आपण छान पद्धतीने काय हो माझी पत्नी पण आलेली आहे. त्यांनी हा उपक्रम फार चांगल्या रीतीनं घडून आणलेला आहे. आणि ते तारुण सर आहेत, बरेच जण आहेत, विशेष म्हणजे वारुंडीकर वहिनी आहेत. तर त्या तुम्हा सगळ्यांचं मी मर्ढेकरांच्या या उपक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. आणि मर्ढेकरांबद्दल मला काही थोडं बोलायला सांगितलं. आणि हे संक्रांतीचा सण म्हणजे स्थलांतर, सूर्याचं जसं स्थलांतर, कौटुंबिक स्थलांतरं झाली आणि प्रादेशिक स्थलांतरं देखील. लंडनला जेव्हा ते गेले, ICSची परीक्षा देण्यासाठी गेले आणि तिथे गेल्यानंतर पाश्चात्य साहित्याचा जेव्हा त्यांनी अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं मराठीतलं साहित्य खूप खुलं आहे, खूप लहानसं आहे. आणि ते का लहानसं आहे याची मीमांसा करणारे महाराष्ट्रामध्ये 2 मोठे लेखक, त्यांच्यामुळे मराठी साहित्य पूर्ण बदलून गेलेलं आहे. एक म्हणजे मर्ढेकर, दुसरं म्हणजे लेखक. मराठी साहित्याच्या मर्यादा ह्या दोघांनी खूप अधोरेखित केलेल्या आहे. मर्ढेकरांच्या हे लक्षात आलं की आपल्या सगळ्या जाणीवा ज्या आहेत त्या आपल्या नाहीत, आपण दुसऱ्याच्या कोणाच्या तरी जाणीवा व्यक्त करत असतो. म्हणजे मला चित्रकारांचं का कौतुक वाटतं की कवीच्या ज्या जाणीवा शब्दातून व्यक्त झालेल्या आहेत त्या त्यांनी कुंचल्यातून पकडलेल्या आहेत. कॅलेंडर दुर्बोध कविता पिपात मेले ओल्या उंदी, त्याचं नुसतं चित्रकरण केलं नाही त्यांनी, तर त्याच्यातली आतली भावना समजून घेतली. मी खूप वेळ पाहत बसलो गायकवाडच्या त्या चित्राकडे, जे आहे पिपात त्या कवितेतला संपूर्ण भावार्थ या कवितेत त्यांनी आणले आहे. सगळ्या जाणीवा त्यांच्या कवितांमध्ये. म्हणजे एक प्रेयसीचं दुःख असणारा माणूसही येतो, एक सामान्य गणपतवाणी ज्याच्या आयुष्यातली स्वप्न कधीच त्याची जाणीव त्या कवितेमध्ये व्यक्त होते. अशा सामान्य माणसांपासून युद्धजन्य परिस्थितीत असलेल्या सैनिकांच्या म्हणतो किंवा असं म्हटलं जातं की व्यासांच्या महाभारतामध्ये जगात काही घडेल की नाही आहे असं नाही आहे. हे मर्ढेकरांच्या बाबतीत लागू होतं. मर्ढेकरांच्या कवितेमध्ये मानवी जीवनात जे काही घडू शकतं ना ते सगळं मर्ढेकरांच्या कवितेत दिसतं. त्या सगळ्या भावना आहेत. आणि मर्ढेकरांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य, हे सगळं त्यांनी कवितेतून मांडलं असं नाही. ज्या काळात मर्ढेकर कविता लिहित होते किंवा साहित्य लिहित होते त्यावेळेस मानसशास्त्राचा एक प्रचंड प्रभाव सगळ्याकडच्या जगभरच्या साहित्यामध्ये होता. त्याचं प्रतिबिंब मर्ढेकरांनी त्यांच्या संज्ञाप्रवाही नावाच्या कादंबरीमध्ये, तांबडी माती याच्यामध्ये त्यांनी आणलेलं आहे. आणि त्याच्या रिसर्च केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की या सगळ्यांच्या केंद्रस्थानी मर्ढेकरांचा नायक आहे. माणसाचं मन सगळ्याच कादंबरीकारांनी मांडलं, पण माणसाच्या मनाच्या मागचं अंतर्मन आणि त्याच्यातल्या सगळ्या वागण्याचे सगळे ही शब्दांच्या आधीच सगळ्या संवेदना ते प्रकट पाहत होते.
हा प्रयत्न ग्रेस पण करू पाहत होते की संवेदनाचं द्यावं अर्थाचं काय पुन्हा, कारण आपण सगळं जे आहे भाषेमध्ये ते कॅलेंडरच्या माध्यमातून मर्ढेकरांचा संवेदना आणि भावना यांच्याबद्दलचा फार मोठा सिद्धांत तो आपण लय सिद्धांत म्हणतो. आणि मर्ढेकर असं म्हणत होते की ही अर्थसापेक्षता, अर्थाची व्यवस्था, संवाद विरोध समतोल, भावना. महिन्याच्या कविता निवडणे ही खूप मोठा नसतो. मी ते कॅलेंडर पाहिलं म्हणून सांगतो की कोणती कविता निवडावी, कोणती कविता वगळावी. दुसरी गोष्ट, प्रत्येक कॅलेंडरचा जो महिना असतो त्याच्यामध्ये एक ऋतू असतो. सौंदर्य आणि साहित्य पुस्तकात आपल्याला गोष्टीच्या तर त्याच्यामध्ये असे करडे चेहरे मर्ढेकर दिसतात. आणि या चित्रकाराचं पहिलं वैशिष्ट्य मला काय जाणवलं की मर्ढेकरांच्या व्यक्तिमत्वाची व्यापकता ही सगळी चित्रात पकडली. इतका म्हणजे संवेदनशीलता असावी जी त्या कवीजवळ होती ती चित्रकारात टिकलेली आहे. आणि ज्या कवितांची तुम्ही जी निवड केलेली आहे त्या त्या महिन्यातल्या त्या त्या कविता, तर ही खूपच मोठी गोष्ट आहे. आणि तसा मराठीतला हा कवीच्या बाबतीतला एक प्रयोग आहे. माझ्या माहितीप्रमाणे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या दोहो पुस्तकातले उतार घेऊन चैत्र वैशाली आणि नुसताच विलंब नाही तर ते स्मारक आता असं पूर्ण होणार आहे असं वाटत असतानाच, म्हणजे दवात आली भल्या पहाटे आणि जवळून गेलीच पेरी तपुल्या 20 मार्चची तारीख ठरली होती. आणि आता जवळ अशी तरल पावलावरती शोभा बोटांच्या चिमटीत येईल आणि डोळ्यातला डाळिंबाचा पारा आपल्या बोटाच्या चिमटीत येईल असं वाटत असतानाच करोनासारखा आजार आला. खरं म्हणजे मर्ढेकर सारख्या अत्यंत संवेदनशील कवीच्या बाबतीमध्ये नियतीने घेतली कसोटी. या निमित्तानं मी असं विनंती करेन सरांना की आता तुम्ही मर्ढेकर प्रेमी आहे, निवडणुकीच्या काळात तुम्ही इतक्या धावपळत आलेला आहात, तेवढीच तत्परता आणि तितकीच संवेदनशीलता आपण येत्या 20 मार्चला दाखवावी. आणि आपण सगळेजण या महाराष्ट्रातल्या महान कवीच्या स्मारकाचं उद्घाटनाची प्रतीक्षा आता संपेल अशी एक अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि परत एकदा चित्रकार आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. त्यानिमित्तानं ज्यांच्या लेखणीनं साहित्य विश्वामध्ये नवीन अध्याय रचला असा पण असे युगप्रवर्तक कवी बासी मर्ढेकर. तर त्यांच्या हे वर्ष म्हणजे त्यांच्या जयंतीचं 111वं वर्ष आहे. आणि मला कौतुक असं वाटतं की त्यांच्या कवितांना साजेशी ह्या निमित्ताने सागर सरांची चित्र, आज सागर गायकवाड हे भारतामध्ये एक प्रसिद्ध चित्रकार म्हणून नाव आहे. आणि नेहमी आम्ही असं बोलतो ग्रुपमध्ये की ही आमची अभिमानाची बाब आहे की अशी काही माणसं आमच्या सहवासात असतात. तर ह्याची अभिनव संकल्पना आणि सागर सरांची चित्र असं हे सुंदर कॅलेंडर, साहित्यिक कॅलेंडर त्यानिमित्ताने आज आपण प्रकाशित करतो आहोत. मला आज कौतुक असं वाटतं की आपण नेहमी म्हणतो की वाचन संस्कृतीचं संवर्धन झालं पाहिजे, वाचन संस्कार झाले पाहिजे. आपण स्वतः वाचतो वगैरे इथपर्यंत ठीक आहे, पण आपण वेगळा प्रयत्न काय करतो. तर मला वाटतं हे कॅलेंडर म्हणजे हे एक आश्वासक पाऊल आहे की त्यानिमित्ताने ते कॅलेंडर घराघरात जाणार आहे. त्यानिमित्ताने मर्ढेकर समजून घेतले जातात. आणि मला असं वाटतं साहित्य विश्वातलं हे असं पहिलं कॅलेंडर आहे. आणि त्याला इतकी सुंदर समर्पक चित्र ही रसिकांसाठी मोठी पर्वणी आहे. मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटतं की श्रीनिवासमुळे आम्ही एक आमचा पल्याड ग्रुप, त्याच्यानंतर मोहक ग्रुप असं आम्ही मर्ढेकरांच्या कविता अभिवाचनाचे जेव्हा कार्यक्रम केले तेव्हा आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव झाली की कविता अभिवाचन करताना ती किती समजते आपल्याला. तर ती समजून घेताना ज्या काही आमच्या चर्चा झाल्या त्या DSK आहेत, ते गणपतवाणी सादर करायचे. तर हे सगळं करताना आमचा ॲटोमॅटिक अभ्यास झाला. आणि श्रीनिवासने आम्हाला तशी पुस्तकं तेव्हा प्रोव्हाइड केली, चर्चा व्हायच्या. तर मला असं वाटतं मर्ढेकरांना युगप्रवर्तक का म्हटलं जातं, तर त्यांनी एक वेगळा आयाम त्यांचा जो कवितांचा आहे, प्रचंड पार्ट पुढची कविता त्यांनी रचली. आणि त्यांनी जशी मोहर उमटवली तसं मला वाटतं हे कॅलेंडर एक मोहर उमटवणारं एक नवीन असं मला एक मोठं कौतुकास्पद हे वाटतं. आणि मला मनापासून आनंद होतो आहे की साहित्य विश्वामध्ये असं एक काही वेगळं पाऊल उचललं जाते ज्या दृष्टीने वाचन संस्कृती वाढेल आणि लोक
गोष्ट आज मर्डेकरांना समजून घेतली. कारण सरांनी उल्लेख केला तसं हे कालातीत आहे आणि अजूनही काही न समजणाऱ्या गोष्टी आज पुढे येतील. आज सरांमुळे मला वाटतं परत आपल्याला अजून काही समजेल, उलगडेल. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते, पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देते. त्यांचं शब्द समजून घेणं आणि मराठीकरांच्या ग्रुपच्या माध्यमातून करण्यासाठी त्या शब्दामध्ये मला एक चित्रात्मकता देत होतं दिसत होतं. ते चित्रात्मकता शोधत होतो आणि त्याला एक कार्य प्रॅक्टिस सुरू झाली. प्रॅक्टिसमध्ये ही सगळी आमची मंडळी, कवी मंडळी, कवितेमध्ये शब्दावर प्रेम करणारी लोक सगळे एकत्र होते. प्रभुडे सर आहेत, पत्के आहेत, DS आहेत, राजसिंह देशपांडे आहेत, वर्षा भोसले, माया चित्रा भिसे, अशी सगळी एकत्र येऊन याचं प्रॅक्टिस करायला प्राथमिक सुरू झाली. आणि मी बी अजूनमधून ते प्रॅक्टिसला याल आणि हळूहळू कळत गेले की अत्यंत जड वाटणारी, न समजणारी, थोडी ॲबस्ट्रॅक्ट वाटणारी कविता आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि या माध्यमातून खरं महिनाभर ह्या प्रॅक्टिस चालू होते आणि ते कळत गेलं. मग त्या कविता कशा वाचायच्या, त्याचा पोट काय, त्यांना नेमकं काय म्हणलं पाहिजे, ह्या भरपूर विस्तारानं चर्चा व्हायच्या. खरं तर हेच यश आहे त्या माझ्या चित्राचं की या लोकांच्यामुळं, या वाचनामुळं, हे प्रेझेंटेशनमुळं मराठीकर समजायला मला सोपं गेलं. आणि असे प्रयोग खूप होतात. त्याला जादूचे प्रयोग म्हणतो किंवा चुकीच असतं की जरा की एक कवी, एखादा गायक गातो आणि एक चित्रकार त्याला काय समजलं असतं पण असतं आणि ते चित्रात काढतो वगैरे. दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. जरी माध्यम वेगळे आहेत, त्यातील बेसिक टेक्चर एकतर असतं. पण असं नाही की चित्र काढताना तो चित्र कुठल्या लेवलला नेहमीच काढता येत नाही. किंवा गायकाने एखादी लक्षर घेतली किंवा कुठंतरी परत मागं पुढं आला तर चित्र काय असं मागं पुढे येणार नाही. तसं चित्राचं आहे ना, शब्दचित्र पकडताना. तर हे चित्र, ही कविता म्हणत असताना, सादर करत असताना मी एक मोठ्या पेपरचं पॅड बरोबर घेतला होता आणि कलर घेतले होते. पण मी यांना कुणाला सांगितलं नव्हतं की मी जाऊन चित्र काढणार आहे. आणि मी असं बरोबर एका मध्येच्या कोपऱ्यावर बसलो होतो. म्हणलं तर सुचलं काय तर त्या रेगोट्या मारून बघूया, समजून घेण्याच्या पद्धतीने. ते खरंच ते सापलेलंच फक्त मी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते करलं. आणि असं काय नाही की मी ती कविता कुठेतरी वाचते. ती कविता किती सुरू होती आणि संपते, एवढ्या वेळात चित्र तर लगेच होत नाही. पण तो गाभा मला माहीत होता. म्हणजे आता ती महायुद्धाची पार्श्वभूमी आहे, विपात मेले वगैरे. तर ती सैनिक आहेत की त्या बंकरमध्ये पडून मेलेले आहेत, उरपटलेले आहेत, त्यांना गाडले गेलेले आहेत बॉम्ब पडून वगैरे. मग त्यांची जी भावना आहे, ती वेदना आहे, ज्या ताकदीनं मर्डेकरांना मांडलेली आहे, तीच आपण ताकदीनं किमान त्या ताकदीपर्यंत पोहोचू का, हा माझा तो प्रयत्न होता. पिपात मेले ओले म्हणजे पीठ तर आहेच, जगप्रसिद्ध कविता आहे. त्या पिपात ओले म्हणजे त्यात मानवी बळी गेलेला आहे. आणि एक मानवी अशी चेहरा आहे, उलटा मानवी चेहरा आहे तो. आणि त्या चेहऱ्यावर आपण शहीद झाले म्हणजे ते आपण म्हणतो ना, सैनिक वगैरे प्रतिकात्मक सिम्बॉल आहे तो वर आहे. खाली ते पिपात प्रतिकात्मक शब्द ऑब्जेक्टिव्हली तर मी उंदीर म्हणून वापरलेला आहे. उंदीर म्हणजे ते माणूसच म्हणायचं त्यांना. आणि वर युद्धजन्य परिस्थिती, गहिरा काळोख आहे, रक्तजन्य परिस्थिती, विमानं वगैरे उडतात, ते दोन्ही चित्रात आहेत. आणि बरोबर श्रीनिवासनी त्या कवितेला साजेशी ती चित्र दिनदर्शिकेत वापरली. आणि माझे चित्रसंग्रहात बरंच मित्र लोक आहेत तिथं. श्रीनिवासकडे आहेत, प्रमाणे सरांकडे माझे चित्र आहेत, त्यांच्या घरात पेंटिंग्स आहेत. ते पेंटिंगचा त्यांनी इतका योग्य आणि इतका चांगल्या पद्धतीने वापर केला आहे मला दिनदर्शिका छापून झाल्यानंतर कळालं. आणि मी त्यावेळेला अगदी उत्स्फूर्तपणे आणि सहज मनातील त्या गोष्टी करत गेलो होतं. त्याला आज असं एक चांगलं स्वरूप मिळालं. त्याबद्दल मी श्रीनिवासचं आणि आमच्या पर्यटक ग्रुपचं खूप आभार मानतो. मराठे गावच्या लोकांच्या कोणतरी मराठे बाकी नावाचा माणूस होता आपल्या गावचा, त्याने काहीतरी कविता महाराष्ट्राला दिली देतं. त्या सामान्य माणसांपर्यंत त्या भाषेची कविता पोहोचवण्यासाठी हे इतका चांगला माणूस, इतका बघणारा माणूस, जग पाडलेला माणूस, ते आणखी समाजामध्ये कसं विस्तारित करू, लोकांना कसं अनालाइज करण्यासाठी शब्दांच्या माध्यमातून, चित्रांच्या माध्यमातून असं झालं की मराठीकरांचे चांगलं वॉल पेंटिंग त्यांचं चित्र असावं. कारण ते 5-6 मुद्दात घेऊन त्याचं बजेट काढून बजेट मान्य केलं. आणि त्यांनी 2 दिवसात कॅनव्हास विकत घेऊन पेंटिंग करणार. ते सगळं मला वाटतं खूप चालू व्हावं लोकांबद्दल. आणि चित्रपटावर मी आणि माझे विद्यार्थी मॅडम आहेत, थोडी आणि चित्र बाकींचा तुम्ही मला करत. मला काल श्रीनिवासनं सांगितलं तुम्ही चित्र आणखी काय काय चित्र होती, मला माझ्याकडे चित्र होती तीच मी वापरण्यात चित्र त्यांची क्रिया आणि सर्वांचे आभार.
असं म्हणजे पाडत नाही म्हणजे. तर त्यामुळं मर्ढेकरांची माझी जातकुळी एक आहे, ग्रेसची माझी जातकुळी एक आहे. हे मला जाणवलं आणि श्रीनिवास ऑल क्रेडिट गोज टू यू की काहीतरी वेगळंच आहे हे लक्षात झालं पहिलं मुख्य म्हणजे. कारण पेशाला आम्ही इंजिनियर, त्यामुळे शब्दांचा कवितांचा वगैरे असा खूप अल्प संबंध आहे. जेव्हा विचारलं की मर्ढेकरांच्या कविता इंग्रजीमध्ये भाषांतरित झालं तर हे कॅलेंडर समजलं किंडलवर जावं असतं, इंग्रजी भाषांतर व्हावं त्याचं, आणि हे आमच्या मित्राची चित्र जगभर झालं. एवढी आशा व्यक्त करतो आणि मी मनस्विनी वाटकर, विजय वाटकरांची मुलगी. मी इलस्ट्रेटर आहे आणि मला इथं मी अजून त्या कॅलेंडर पाहिलं नाही आहे, पण मला सागर काकांचं काम खूप आवडतं आणि असं वाटतं की त्यांच्या कामात एक सुपिरियरिटी जी मला पुढे करायचे काम करायचे जसं तसं त्यांचं आत्ता आहे. तर ते छान मेंटर आहेत आणि ही सगळी चित्र मी आधी पाहिलेली आहेत. तर मला असं वाटतं की मला जे थॉट प्रोकिंग इलस्ट्रेशन मी जे म्हणते तर त्यापेक्षा ते रिअलिस्टिकपणामध्ये आणतात, तर आपण सगळ्यांना कन्व्हिन्सिंग होऊ शकतो हे मला कळलं त्यांची चित्र. आणि काय करूया, प्रत्येकाच्या याच्यात वेगळं ओपन करूया. यस, म्हणजे काय होईल की ते- प्रत्येकाने एक एक वेगवेगळं काढा. ते बघ. बघ ना. मग मी येस असं कुमार ओके येस. थँक्यू येस. मागे सोडून मित्रांकडे लक्ष येस थँक्यू. हां, 1-2 मिनटं सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. अर्थ एवढाच आहे कारण वाढदिवस 2 दिवसापूर्वी केला निवडणूक आहे तरी येतो आम्ही या कार्यक्रमात. कारण आत्ताच जी 2-3 लोकांची भाषणं झाली, 2% सर जे मराठीचे प्राध्यापक आहेत ते एवढे बोलत होते. मला वाटतं नवीनच सगळं हे मिळते. पुन्हा राजेश शेट्टी मॅडम आहेत त्यांनीही भरपूर सांगितलं. मग सागर गायकवाड ही माझे जे जर म्हटलं तर कविता आणि चित्रकला आम्हाला जमत नाही असं आम्ही मान्य करतो सगळ्या ठिकाणी. म्हणून जे लोक करतात त्यांचं फार कौतुक करावं असं वाटतं. त्यासाठी मग त्याच्यासाठी आज हा प्रसंग आला. सर्वात प्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि ज्यावेळेला मी आलो आणि मर्ढेकर कमिटीचा अध्यक्ष आहे असं कळल्यावर मला फार आनंद झाला. कारण जी कविता आम्ही शालेय जीवनात शिकत होतो कारण गणपतवाणी पिढी तिथं ही फार चांगली वाटायची कविता. तेव्हा तोंडपाठ होती कविता. त्यावेळेला काहीतरी वेगळं, कारण त्या युगात काहीतरी वेगळ्या कविता जे आपण म्हणतो की बाबा ते युग प्रवर्तक. आणि 1948च्या वेळेला 2000 सालाच्या पुढचं मांडणं ही काही सोपी गोष्ट नाही. कारण आणि कोणतीही गोष्ट आम्हाला जर निबंध आहे तर 10 पानं लिहू शकतो, पण कविता 2 ओळी करायची म्हणजे फार अवघड तरी येतं. कारण त्या गोष्टीनं हेच नाही. त्यामुळं आम्ही मर्ढेकर कमिटी त्यावेळेला जाऊन आलो आणि आम्ही खरंच सांगतो सागर गायकवाडनी सांगितलं आम्ही 20 तारखेला करणारच होतो उद्घाटन, पण 15 तारखेला शाळा बंद झाल्याने कोरोना एवढा फास्ट झाला. त्यामुळे त्या दिवशी यांनाच सांगितलं की 2-3च करून घ्या. आणि जवळजवळ आता पुन्हा 1 वर्ष गेलेलं. आता कोरोना गेला असं म्हणायला काय हरकत नाही, कारण लस आलेली आहे आणि 16 तारखेपासून म्हणजे परवा दिवशीपासून लसीचा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे आपल्याला एक चांगली संधी आहे आणि आमचं पाठिंबा मी तर एवढं म्हणेन मी अध्यक्ष की माझं भाग्य समजतो इथं. त्यामुळे ही तुम्ही काम करताय की कुठं तर आपल्याला ज्या कविता आहेत आपल्याला ज्यांना शिक्षण घेतलं त्या ह्याला आपला हातभार लागणं फार मौल्यवान क्षण समजतो. त्यामुळे ह्या आणि पहिले हे कॅलेंडर ही काय महत्त्वाचं काय आहे, कारण कवितारूपी कॅलेंडर हे पहिल्यांदाच येतं आणि ते मर्ढेकरांच्या ह्याच्यात येते ते आम्ही त्याच्यात आहे.
ही फार मोठी गोष्ट आहे, कारण ही न विसरण्याचा योग राहणार आहे. त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा त्याच्यात सगळ्यांनी सहभाग घेतला. सोनटके सरांनी अजून माहिती सांगितली, अजून त्यांचा उपयोग आपल्या पुढच्या कार्यक्रमाला नक्की करून घेऊ. आपल्याला एक तासभर ऐकायचं आहे त्यांचं, असं मला वाटतं. आणि गायकवाड सरांनी चित्र एवढी छान काढली की चित्रामधून कविता, असं उलटं आम्ही बघितलं की चित्रामधून कविता सुचणं हे फार मोठं आहे. आता ही जी कविता तुम्ही सांगितली आणि ती म्हणजे ह्याच्यातून व्यक्त होणं कसं आहे, कोणत्याही गोष्ट आम्हाला त्यावेळेला होतं बघा, संदर्भ स्पष्टीकरण करायचं, तेव्हा कवितेच्या 2 ओळी असायच्या, त्याचं लिहायचं काय हे कळायचं नाही. पण ज्यावेळेला ग्रॅज्युएशन वगैरे झालं त्यावेळेला भरपूर कळायला लागलं. परंतु ह्या गोष्टीकडं समाजाचंच हे वळलं पाहिजे. कवी ह्या माध्यमातून समाजात नवीन कवी निर्माण व्हायला पाहिजे. आज आपण कॉलेजवर गेलो तर कवी कोण निर्माण होणार आहे म्हटल्यावर नाही म्हणतात, कारण कवीचं कसं आहे, त्यांना हा उचत गुण लागतो. म्हणजे मनापासून त्यांची जर तयारी असेल तर नक्की ह्यांना होणार. त्या तुमच्या कार्यालाही शुभेच्छा आणि असंच आपण करू. आणि 20 तारखेला नक्की आपल्या तुमच्या सर्व सहकार्याने आपण नक्की हे मार्गी लावू. एवढंच हे करतो आणि शुभेच्छा देतो. जय महाराज. वनबांबूंचे पिवळ्या राखेत आकाशातील अधोरे येते, चराचरातील तळते संज्ञा जगण्याची पण उद्या लिंब कोरतो सांबर शिंगी तुनी हक्के नपुसकली. लिंब कोरतो सांबर शिंगी तुनी हक्के नपुसकली. ज्या वाड्यातून त्यात नवी पावते म्हणून ज्या वाड्यातून त्यात शतशतकांच्या पायलस्वरती ती कावळे टिंबेली. उभा जागृती क्रियापदांचा खडा पहारा पण आढळ ध्रुवाचा ढळला तारा. आढळ ध्रुवाचा ढळला तारा सप्तर्षीचा ना प्रश्न. गारत यावेळी गळती तारा रेले उतार लागे. फिरलो भरंग आणिक, मिळेल तेथे पाणी प्यालो, जुळेल तेथे गुण जुळविली, तरी होतो हा तसाच शिंपित आलीस तोच माधुरी. शिंपित आलीस तोच माधुरी, सहज नाचऱ्या डोळ्यांमधली, सांडावी जशी थेंबाची सर, सांडावी जशी थेंबाची सर, चांदण्यात कुणी झाडावरली. आणि कालची तहान मेली, आणि कालची तहान मेली, गळ्यात कोरड दुसरी आज. व्यर्थ नव्हे का ओंजळ जेते, शरीर सारे म्हणते पाज, शरीर सारे म्हणते पाज. ओठ वाळला कालचाच तरी, ओठ वाळला कालचाच तरी, आज निराळी लाही त्यावर, आज निराळी लाही त्यावर. शब्दांचे कुणी करोत चमचे, शब्दांचे कुणी करोत चमचे, आ बनले सारे अंतर, आ बनले सारे अंतर. आणि त्याच्या नेमका विरोधी भाव जो आहे तो गर्भवती मध्ये. एकीकडे मांगल्याचं भविष्याचं प्रतीक आणि एकीकडे आजचं वास्तव याचं चित्रण त्या कवितेमध्ये आहे. आणि मर्ढेकर पहाटेच्या वेळेस, माघ महिन्यातल्या पहाटेच्या वेळेस असं ते बंदराचं दृश्य पाहत आहे मुंबईच्या, ते या कवितेमध्ये आहे. न्हालेल्या जणू न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर, मुंबापुरीचे उजळत येई माघा मधली प्रभात सुंदर. सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास ओवळा. सगळी याच्या आतली आईच्या प्रतिभा. सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास ओवळा. हवेत मिसळून जाती दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा. टोकी अलगद घरे उचलती, टोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरुनी, पिवळे हंडे भरुनी गवळी, कावड नेती मान मोडुनी. नितळ निहारीस हिरवी झाडे, काळा वायू हळूच घेती. नितळ निहारीस हिरवी झाडे,
काळा वायू हळूच घेती, संथ बिलंदर लाटा मधुनी, सागर पक्षी सूर्य वेचती. क्या बात. गंजदार पांढऱ्या आणि काळ्या, मिरवित रंगा अननारिंगी, थक्क्यावरल्या अजून बोटी, साखर झोपे मध्ये फिरंगी. कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध, कुठे डांबरी रस्त्यावरल्या भुऱ्या शांततेचा निशिगंध. क्या बात. ह्या सृष्टीच्या अतिशय सुंदर, ह्या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरा वैरा अजस्र धांदल, क्षणात देईल जिवंततेचे अर्घ्य भास्करा. थांब थांब जरासा वेळ तोवरी, म्हणजे ती धांदल होणार आहे त्याच्या अगोदर. थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा, सचेतनांचा रूप शीतल, पुरे घोटभर गोड हिवाळा, पुरे घोटभर गोड हिवाळा. किड्या मुंगीप्रमाणे जगलं असं जे काही म्हटलं जातं. आणि काही मुंगी होतात, काही मुंगी राहतात, काही मुंगीच्या पलीकडे जातात आणि माणसं होतात. मर्ढेकरांच्या बहुतेक कविता छोट्या आहेत. ह्या कवितेमध्ये 18 कडवी आहेत. 2 त्यांचं नॅरेशन आहेत. भंगुदे काठिण्यमध्ये आणि ह्या 2च कविता त्यातल्या त्यात त्यांच्या मोठ्या अशा आहेत. तर त्यातली ही मुंगी ही कविता, मी एक मुंगी, हा एक मुंगी, तो एक मुंगी, तू एक मुंगी, ही एक मुंगी, ती एक मुंगी, 5 येतल्या 5 फिरंगीत मी एक मुंगी. सहस्त्र जमल्या, लक्ष कोटी ही अब्ज अब्जन निखर्व मुंग्या, आनंद गणित साऱ्या जमल्या, किती वारवळी किती लपंग्या, तो एक मुंगी. कुणी डोंगळे काळे काळे, कुणी डोंगळे काळे काळे, कुणी तांबड्या भरक्या मुंग्या, कुणी पंखाच्या पावसाळी वा ग्रीपेटर ग्रीष्मातल्या लवंग्या, ही एक मुंगी. सावधान सावधान कुणी रांग धरून, एका मागून एक चालती, कुणी बावळ्या पलवट्या वेळेला जागर ते करते, ती एक मुंगी. व्रतस्थ बनती चावा काढीत, व्रतस्थ बनती चावा काढीत, कुणी कुणी पाजिती मधुर सहितरा, अजन्म कंठती फळवती, कुणी अन समराज्ञीला प्रसन्न चतुरात, तो एक मुंगी. या मुंगीतील एक एकीला, ह्या मुंगीतील एक एकीला बनेल खाऊनी राजा कोण, पार्थिवतेच्या पराकोटीला अपार्थिवाला नेईल लोण, मी एक मुंगी. आला आला स्वस्त दरावर आला हो आला, हा मुंग्यांचा लोंढारा. खोला फाटक खोला, 10-10ची लोकल गाडी, अरे 10-10ची लोकल गाडी सोडता आली पोकळ श्वास, गळ्यातल्या काट्यांचा आणि सौदा पटला दीन उदास. तू एक मुंगी. यानच मुंग्या, अरे यानच मुंग्या हीच माणसे, अरे यानच मुंग्या हीच माणसे. असेच होते गांधीजी ही येशू ख्रिस्तान कालिदास टायको, येशू ख्रिस्तान कृष्ण कदाचित कालिदास अन टैकोप्राही, तो एक मुंगी. यानच मुंग्या, अरे यानच मुंग्या हीच माणसे. मने अनामिक जरी साऱ्यांची लक्तरलेल्या मिनिटांचा वर सदैव गुरखा, लाज स्वतःची हा एक मुंगी. अंगावरती जिरलेले किती, रे अंगावरती जिरलेले किती तऱ्हेचे मादक घर्म, अनवासांची त्यांच्या कॉकटेल तर झोपणे फलाट फार्म, तो एक मुंगी. जशी पाप्याची नजर फिरावी, जशी पाप्याची नजर फिरावी, अनोळखीच्या उरावरोनी या साऱ्यांची भेकड वृत्ती, अरे या साऱ्यांची भेकड वृत्ती वावरते जशी जगण्यामधून, तो एक मुंगी. यानच मुंग्या, अरे यानच मुंग्या हीच माणसे, माय बापन भाऊ बहिणी यांना असती होतीला, आणि मुले मुली आणि पुतण्या पुतणी, तो एक मुंगी. सालोसाल भरून दे मेला, अरे सालोसाल भरून दे मेला, रेस बराबर पळवू दे चिखला मधुनी चिखल उडावा, अरे चिखला मधुनी चिखल उडावा. अनामिकाने नाव धरावे, आपत्तीच्या मुळ्या उकळता त्या अर्थावर स्वप्न जमावे, तो एक मुंगी. करपट दुःखी इंगित शिथिल नाव सोनुली, वाळा कथली भरल्या घरी भ्रष्ट भावना, अरे भरल्या घरी ही भ्रष्ट भावना, फुटकळ आशा मोजित बसली, तो एक मुंगी. आठवणींचे पिकले काठ,
आठवणींचे पिकले काठ वास मारते जगलो लुटता कुचक्या शंका किती दिसतील वरवरची का कधी सोलता ती एक मुंगी. अरे जुन्या पुराण्या उत्साहाचे अरे जुन्या पुराण्या उत्साहाचे खलास झाले कालच तेल अवसानाचा उसण्या क्लचका किती दाबला तरी पावेल ती एक मुंगी. देवा घरचा शाप देऊळ देवा घरचा शाप देऊळी हपीसात अन ताप उद्याचा चिमणी मिंटे उडून जाती फक्त हुंगुनी दाणमणीचा तो एक मुंगी. अरे अशा येतल्या संसारात अरे अशा येतल्या संसारात जगण्याचाही चुकला पाडा आणि शेवटी परिस्थितीचा गया खालती उतरे काढा ती एक मुंगी. सर्वे जंतू रुटीनः सर्वे जंतू रुटीनः सर्वे जंतू निराशया सर्वे छिद्राणि पंचंतु मा कश्चित दुःख लॉक भरेत मा कश्चित दुःख लॉक भरेत. मी एक मुंगी तू एक मुंगी ती एक मुंगी. वाव, धन्यवाद. असलेली मर्ढेकरांची त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये वहिनींची सगळ्यात जास्त आवडती. अशा माणसाला तुम्ही सपोर्ट करताय. तिचा सत्कार 18 डिसेंबरला पहाटी दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस फेरी टाकल्या तरल पावलांमध्ये शोभा. दवात आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस फेरी टाकल्या तरल पावलांमधली शोभा. अडलीस आणिक पुढे जराशी फसलीस मागे वळून पाहणे विसरलीस का हिरवे दाग. लक्ष कुठे अन कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा. लक्ष कुठे अन कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा. डोळ्यांमधल्या डाळिंबीचा सांग धरावा कैसा पारा. अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग. कोमल ओल्या आठवणींची इथल्याच जर उजवी राग. तळहाताच्या नाजूक रेषा पुढे वाचाव्या पुढे पोसाव्या. तांबूस निर्मल नखांवरील शुभ्र चांदण्या उडवताव्या. दवात आलीस भल्या पहाटी अभरांच्या शोभेत एकदा. दवात आलीस भल्या पहाटी अभरांच्या शोभेत एकदा. जवळून गेलीस फेरी टाकल्या मंद पावलांमधल्या गंधा मंद पावलांमधल्या गंधा. थँक्यू. क्या बात है. Yes. Yes. Oh.